नमस्कार मैत्रिणींनो, रश्मी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे उत्तप्पा. हा झटपट होणारा उत्तप्पा आहे. आपण शेंगदाणे, आलं लसूण पेस्ट आणि सांबार, मिरच्या घेतलेल्या आहेत 2. आलं मी खिसून घेतलेलं आहे. आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया थोडे. मंद आचेवर भाजून घ्यायचे आणि त्याचे मी टरफल काढून घेतलेले आहे. आता मिक्सरमध्ये आपण मिरची, आलं लसूण पेस्ट आणि सांबार असं बारीक करून घेऊया ते मिश्रण. हे आता बारीक झालेलं आहे आपलं. आता आपण मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे काढून घेऊया. थोडंसं पाणी टाकून शेंगदाणे बारीक करून घ्यायचे. असं सारण करायचं याचं. याच्यानंतर पॅनमध्ये तेल आणि ती लसूण मिरचीची पेस्ट जे काढली होती आपण ते टाकून देऊया. मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल माझा तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण इथं हे भाजून घेतलेलं आहे छान तेलात. आता याच्यात आपण गरम पाणी टाकून घेऊया. गरम पाण्यानं टेस्ट छान येते याची आणि उकळी सुद्धा पटकन येते याला. हे आता आपण गरम टाकलेलं पाणी एकजीव करून घेऊया सर्व चटणीमध्ये. आता परत थोडंसं पाणी टाकूया त्या गाठी मोडणं झाल्यावर. आता छान असं पातळसर झालेलं आहे आपल्या चटणीसारखंच. जसं पाहिजे होतं तसं झालेलं आहे आपलं तयार. आता याला थोडीशी उकळी येऊ द्यायची. त्याच्यानंतर आपली चटणी तयार. थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी. आता एक उकळी आल्यानंतर आपली चटणी तयार होऊन जाईल. चला तर आता बनवूया आपण उत्तप्पा. आता उत्तप्प्यासाठी घेतलेलं आहे मी या काचेच्या वाटीनं घेतलेलं आहे 3 वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी दही घेतलेलं आहे. थोडंसं मीठ, सांबार आणि आल्याचं खिसून घेतलेली आहे पेस्ट. आता हे दही टाकून घेऊया आपण याच्यामध्ये आणि मीठ, थोडासा सांबार. मैत्रिणींनो, तुम्ही सांबार जास्त पण टाकलात चालेल. माझ्याकडे थोडासा कमी होता आज, त्याच्यामुळे मी कमीच टाकलेला आहे. आणि आल्याची पेस्ट. हे आता थोडंसं पाणी टाकून आपण आधी पूर्ण भिजवून घेऊया, नंतर जास्त पाणी. रव्याला जास्त पाणी लागते, त्याच्यामुळे थोडं थोडं करून टाका तुम्ही. रवा खूप फुगतो, पण आपण 3 वाट्या घेतलं पण खूप जास्त सारण होते आपलं. असं थोडंसं घट्टसर घ्यायचं आपलं बनवून. आता तव्यावर टाकून घेऊया आपण उत्तप्पा. मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि पुसून घेतलेलं आहे. कोणतंही पण एकच वापरायचं, पाणी किंवा तेल. मी पाणी घेतलेलं आहे पाण्यानं, जेणेकरून चिटकणार नाही आपल्या तव्याला उत्तप्पा. जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त जाड पण करायचं नाही. आपण याच्यावर बाकी पण भाज्या टाकू शकतो, टमाटर, कांदा, सांबार भरपूर असं पण टाकू शकतो आपण. आता कढांनी थोडंसं तेल टाकून घेऊया, त्याच्यामुळे खरपूस होते आपला. आणि 2 किंवा 3 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया. मंद आचेवरच होऊ द्यायचं. आता बघू शकतो आपलं सहज निघालेला आहे उत्तप्पा. आता पलटी मारून दुसऱ्या साईडनं होऊ देऊ थोडंसं. मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर मी ड्रेस, ब्लाऊज, ज्या माझ्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत त्यांच्यासाठी पण खूप सोप्या आणि सरळ भाषेत ब्लाऊजची कटाई वगैरे सांगितलेलं आहे.
रश्मीज ब्लॉग या पेजवर जाऊन तुम्ही बघू शकता. चला तर आता आपला उत्तप्पा दोन्ही साईडनं झालेला आहे छान. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. झटपट होणारा असा उत्तप्पा आहे हा. तुम्ही एक वेळ करून बघा. बघा किती छान असा नरम झालेला आहे. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.